नमस्कार, मी सुविद्या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत करते। आज मी तुम्हाला दाखवणार आहे लिंबाचं लोणचं। अगदी चमचमीत आणि चटकदार लोणचं, आंबट गोड असं। अजिबात तेल न वापरता हे लोणचं आपण करायचं आहे। आताचे उपवास झालेले आहेत, उपवासाने आपल्याला जास्त खूप पित्त होतं आणि आपण नैवेद्याचं जेव्हा जेवण करतो तेव्हा आपल्याला लोणच्याची आठवण होतेच। त्या लोणच्याचा समावेश म्हणून तुम्ही लिंबाच्या लोणच्याचा समावेश आवर्जून करा। त्यामुळे पित्तनाशकही होईल आणि जेवण सुद्धा खूप रुचकर लागेल। चला तर मग करूया लिंबाचं लोणचं। आता मी लिंब स्वच्छ धुवून आणि पुसून घेतलेले आहेत। पाणी अजिबात त्यांना ठेवायचं नाही आणि अशी आडवीच कापायची आहेत, उभी लिंब कापायची नाहीत। अशी आडवी लिंब कापून आतमधल्या बिया काढून टाकून एका लिंबाच्या 8 फोडी करायच्या। या अशा आपण जशा बटाट्याच्या फोडी करतो तशा प्रकारात एका लिंबाच्या आपण 8 फोडी करून घेणार आहोत। मग ते बरोबर प्रमाण होतं। लिंबाच्या फोडीतून सगळ्या बिया काढून घ्यायच्या आहेत, कारण बिया या कडवट असतात आणि त्याच्यामुळे आपल्या तोंडात आली तर ती कडू लागायला लागते। त्यामुळे बिया सगळ्या काढून घ्यायच्या। या अशा प्रकारे लिंबाची जात कागदी लिंब याला म्हणतात आणि पातळ साल यायची आणि रस जास्त। अशाच प्रकारचं लिंब तुम्ही लोणच्यासाठी घ्या, त्याच्यामुळे लोणचंही खूप उत्तम होतं आणि रसही छान सुटतो। हे लोणचं मुरल्यानंतर खूपच छान लागतं आणि किती दिवस टिकू शकतं। अशा सगळ्या आपण लिंबाच्या 8 फोडी करून घेऊया आणि बिया सगळ्या काढून टाकूया। मग छान लिंब अगदी रसदार आहेत, त्या अशा प्रकारच्या फोडी करायच्या। आता मी सगळ्या अशा लिंबाच्या फोडी करून घेते आणि तुम्हाला पुढची क्रिया दाखवते। अशा प्रकारच्या फोडी सगळ्या करून झालेल्या आहेत। तुम्ही हे व्हिडिओ बघताय तर नक्की चॅनलला माझ्या सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका। आता मी टाकून घेते हळद सगळी 2 चमचे टाकून घेऊन सगळ्या फोडींना आपण व्यवस्थित लावून घ्यायची आहे। सगळ्यांना व्यवस्थित लागेल अशी ढवळून घ्यायची आहे, सगळ्यांना मिक्स करायचं आहे। हे बघा अशा तऱ्हेने आपण सगळ्या लिंबांना हळद लावून घेऊया। काही लोक हळद आदल्या दिवशी लावतात आणि तशीच भरून ठेवतात पाणी सुटेपर्यंत, पण तशी काही करण्याची गरज नसते, पाणी त्याला सुटतंच। नंतर टाकते मी मीठ, चवीनुसार मीठ टाका। मी 10-12 लिंब घेतले, त्याच्या प्रमाणातच मी मीठ टाकले। मीठ सुद्धा आपण व्यवस्थित सगळ्या फोडींना लावून घेऊया। छान असं सगळं आपण जे वस्तू आतमध्ये टाकणार आहोत, मसाले वगैरे, ते सगळे व्यवस्थित त्या फोडींना लागलं पाहिजे, कारण एकदा बरणीत भरल्यानंतर ते काय लागत नाही, म्हणून आत्ताच लावायची आहे त्यांना। आता हे टाकतोय आपण लाल तिखट। लाल हा मसाला घालूया आणि तोही सगळ्या फोडींना व्यवस्थित लावून घेऊया। ह्यात आपण तेल, मोहरी, हिंग वगैरे काहीच वापरणार नाही आहोत, त्यामुळे हे आपणच हेल्दी असं होणार आहे। फक्त आपण यात साखर घालणार आहोत, त्यामुळे त्याची चव अगदी रुचकर होते। तुम्ही गुळ सुद्धा वापरू शकता। आता मी घालते साखर मात्र जेवढ्या फोडी आहे तितक्याच साखर घालायची, फोडींच्या प्रमाणातच साखर घालायची। जितक्या फोडी तितकी साखर घालायची आणि ती सुद्धा व्यवस्थित लावून घ्यायची। ही आमची जरा जाडसर साखर आहे। पिठी साखर काय लोक करून घेतात, पण त्याची काहीतरी गरज नाही, ती हिरवी तरी वितळून जाणारच आहे, कारण लिंबाला पाणी सुटतं मीठ वगैरे घातल्यानंतर। आता ही व्यवस्थित आपण लावून घेतलंय। बघा किती छान आणि चटकदार लोणचं दिसतंय, आंबट गोड असं। आणखीन थोडंसं मीठ घालून घेते, कारण आपल्याला लोणचं टिकायला पाहिजे। रंग बघा त्याचा किती छान दिसतो, लाल बुंद, आणि साखर सुद्धा आता एकजीव होत आली आहे। असं लोणचं करा, खावा आणि मला नक्की सांगा कसं झालं ते। आता हे एका स्वच्छ बरणीमध्ये भरून घ्यायचंय। ती सुद्धा बरणी कोरडी असली पाहिजे, पाणी अजिबात लावायचं नाही बाहेरचं। आता आपण त्याला व्यवस्थित भरून घेऊया। मग किती छान दिसतंय आताच ना। खूप सुंदर लोणचं लागतं, आंबट गोड तिखट असं हे लोणचं लागतं। अगदी नक्की तुम्ही करा आणि आवर्जून अगदी खात जा। आता लोणचं भरून घेऊया असं बरणीत।
बरणी टाकतो तशी अशी भरत जाते, पण आपण जरा आपटून आपटून भरलं की घट्ट फोडीला फोड लागते. सगळ्या फोडी या लिंबाच्या लोणच्याच्या सगळ्या फोडी बघा या बरणीत भरून घेऊया. अशा प्रकारचं लोणचं अगदी नक्कीच तुम्ही करा आणि सगळ्यांना खाण्यायोग्य असं आहे. खूप छान असं लोणचं झालंय. आता झाकण एकदम घट्ट लावायचं आहे, त्याला आतमध्ये हवा जाता नाही. अशा प्रकारे घट्ट झाकण लावून आपण 2-4 दिवस मुरवल्यानंतरच हे लिंबूचं लोणचं खायला घ्या. धन्यवाद.